नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी। आज आपण या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यामधील आकलन हा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला सर्वांना माहित आहे की इयत्ता तिसरीसाठी 2 पेपर असतात। पहिला जो पेपर असतो तो भाषा आणि गणित 150 गुणांसाठी आणि दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता 150 गुणांसाठी। यामध्ये आपल्याला आकलन या घटकामध्ये 3 उपघटक आहेत, सूचना पालन, इंग्रजी अक्षरमाला आणि संख्यामाला। यामध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात 8 गुणांसाठी। तर यावर आज आपण सूचना पालन या घटकावर आधारित काही प्रश्नांचा सराव करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण आज प्रत्यक्ष सूचना पालन म्हणजे नक्की काय ते आज पाहूया। त्यावर काही प्रश्नांचे सराव देखील करायचा आहे। तर पहा, सूचना पालन यामध्ये आपल्याला काही अक्षर आणि शब्द इत्यादीशी संबंधित काही माहिती त्यांच्याशी निगडीत काही सूचना दिलेल्या असतात। त्या सूचनाचे पालन करून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायांमधून शोधायची असतात। तर या ठिकाणी आपल्याला एक नमुना प्रश्न दिसत आहे, तो आपण प्रथम सोडूया। पहा, ल बा भा ती र या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा पर्याय शोधा। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचणे, प्रश्न वाचल्यानंतर तो समजून घेणे आणि त्यानंतर काय पर्याय दिलेत याच्यावर आपला विचार सुरू करणे। आता या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला 2 प्रश्न विचारलेत। एक तर पहिला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यातून शेवटचा अक्षर कोणता आहे तो आपल्याला पर्याय शोधायचा आहे। तर आधी आपण पर्याय वाचूया। पर्याय पहिला आहे ल, दुसरा आहे भा, तिसरा आहे र आणि चौथा आहे ती। तर याच्यापासून काय शब्द तयार होतो? बालभारती, अर्थपूर्ण शब्द। बालभारती शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणतं असणार आहे? ती, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ला ती आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4। तर आपण 4चं वर्तुळ गोल करायचं आहे। आता परत एकदा वर्तुळ गोल करताना आपण एक काळजी घ्यायची आहे, वर्तुळ हे संपूर्ण गोल केलं पाहिजे, अर्धवट गोल करायचं नाही किंवा घाईघाईमध्ये वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही। तर आता आपण काही प्रश्नांचा व्यवसाय सोडूया। काय पहा, पहिला प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती? आता चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? सर्वात कमी अक्षरे असणारे शब्द। आता बघा, वीर आणि होते हे जर 2 शब्द पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला कमी अक्षर 2च अक्षर आहेत। मग असे किती शब्द आहेत? तर या ठिकाणी आपल्याला 2 शब्द दिसतात, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे। आपण 3चं वर्तुळ काय करायचं आहे? गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। रानावनात भटकणारे प्राणी हीच चण्याची दोस्त मंडळी होती या वाक्यात 5 अक्षरी शब्दांची संख्या किती? आता एक वाक्य दिले आपल्याला, रानावनात भटकणारे प्राणी हीच चण्याची दोस्त मंडळी होती आणि प्रश्न काय विचारलाय की यामध्ये 5 अक्षरी शब्द शोधा। आता पहा, रानावनात आणि भटकणारे हे 2 शब्द 5 अक्षरी आहेत, म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे। तर आता 2 कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं 2 हे उत्तर आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। शहाजी राजाने सर्व धर्म समभावाने कार्याची पूर्तता केली या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? आता हे जे वाक्य दिले, शहाजी राजांनी सर्व धर्म समभावाने कार्याची पूर्तता केली, यामध्ये सर्वात मोठं अक्षर असणारा शब्द शोधायचा आपल्याला, जास्त अक्षर असणारा। आता पाहिजे जर आपण नीट निरीक्षण केलं तर सर्व धर्म समभावाने हे जो शब्द आहे याच्यामध्ये जास्त अक्षर आहे, पण आपला प्रश्न काय विचारला? जास्त अक्षर असणार मग किती अक्षर आहेत? तर आपलं उत्तर असणार, आपण जर सर्व धर्म मोजले समभावाने तर याच्यामध्ये 9 अक्षर आहेत। किती आहेत? 9, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर बरोबर असणार आहे। तर पुढील प्रश्न आहे, दिनकर शहरात नोकरी करत होता या वाक्यात सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असणाऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज किती? आता या वाक्यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर सर्वात जास्त असणारे दिनकर आहे आणि शहरात म्हणजे 4 अक्षर आहेत त्याच्यामध्ये, आणि सर्वात कमी होतामध्ये 2 आहेत। 4 आणि 4 8 आणि 2 10, इथं 10 पण पर्याय आहे। किंवा आपण एकच शब्द जर पकडला दिनकर आणि शेवटचा होतामध्ये 2 तर इथं 6 होतात, इथं पर्याय 6 पण आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 2 पर्याय 10ला आणि 4ला, म्हणजे 4 आणि 2 पर्यायाला गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया।
सोनाली बिल्ले एक धावपटू होती या वाक्यात पहिल्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज ही दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? आता बघा, आपण सर्वप्रथम पहिल्या व चौथ्या शब्दात बघूया. पहिल्यामध्ये 3 अक्षर आहेत, चौथ्यामध्ये किती आहेत? 4. मग 3 आणि 4 किती झाले? 7. त्यानंतर विचारले आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या. दुसऱ्यामध्ये किती आहेत? 2 आणि तिसऱ्यामध्ये पण 2. 2 आणि 3 4. मग कितीने जास्त आहे? 7 पेक्षा 4 हा कितीने जास्त असतो? 3 ने. मग आपला पर्याय कोणता असणार आहे? 3 ने. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 3 हे उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. तर 3ला गोल करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विजय अमोलपेक्षा हुशार नाही या वाक्यातील सर्वात मोठ्या शब्दातील मधले अक्षर कोणते? आता या ठिकाणी सर्वात मोठा शब्द कोणता आहे? अमोलपेक्षा. तर याच्यात आपल्याला विचारले मधलं अक्षर कोणतं? आता अमोलपेक्षा मध्ये 5 अक्षर आहेत, त्यातलं मधलं अक्षर कोणतं असणार आहे? ल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आपण 3ला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. बरोबर. त्यानंतर पुढे पाहता, नंतर पुढील प्रश्न आहे, जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले आहे. या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत? सर्वप्रथम बालमित्रांनो प्रश्न समजून घ्या. आपल्याला या ठिकाणी सर्वात जास्त अक्षर असणारा शब्द शोधायचा आणि सर्वात कमी अक्षर असणारा शब्द शोधायचा आहे आणि त्या दोघांमध्ये किती तफावत आहे म्हणजे किती जास्त आहे ते शोधायचं आहे. आता जर आपण रवींद्रनाथ शब्द पाहिला तर यामध्ये आपल्याला 6 अक्षर दिसतात. 6 कुठे आहेत? रवींद्रनाथमध्ये 5 दिसतात आणि द्र हा अर्धा र आहे म्हणजे 6 झाले. आणि सर्वात कमी कोणते शब्द आहेत? जन आहे, गण आहे, मन. म्हणजे या ठिकाणी 2च अक्षर आहेत. म्हणजे आपल्याला 6 मधून 2 गेले किती राहतात? 4. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. महात्मा गांधीजींनी दृढ निश्चयी होते. महात्मा गांधीजी दृढ निश्चयी होते या वाक्यामध्ये एकूण किती जोडाक्षर आहेत? पाहता याच्यामध्ये आपण महात्मा आहे ना, त्याच्यामध्ये 1 अक्षर आहे. पुन्हा दृढ खाली दृढ दिसतो ना हा र, तो पण 2 आहे. आणि शला जोडला निश्चयी मधला तो, म्हणजे एकूण किती अक्षर आहेत? 3. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आपण 3ला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, रायगडाखाली एक छोटे गाव होते या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? बघा, रायगडाखाली एक छोटे गाव आहे, त्यामध्ये एक आणि गाव, छोटे, होते हे 4 शब्द असे आहेत की त्याच्यामध्ये 2-2च अक्षर आहेत. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर आपण 2ला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. मी द, प, न, क, ग, म, द, त, न, ग या अक्षरमालेतील किती अक्षरे 2 वेळा आली आहेत? आता 2दा कोणती अक्षर शोधायचे पहा आपल्याला. द जर पाहिला तर तो 2 वेळा दिसतोय. नंतर प 1च वेळा आहे. न पण 2 वेळा दिसतोय. क 1च वेळा आहे. ग 2 वेळा दिसतोय. आणखी पहा कोणतं अक्षर दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे 3 अक्षर असे आहेत की आपल्याला काय दिसतात? ते 2 वेळा दिसतात. मग पर्याय क्रमांक 3 कुठे आहे पहा? पर्याय 3 हा 3लाच आहे. म्हणजे 3चं वर्तुळ काय करायचं आहे? आपल्याला गोल करायचं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शब्दसमूहात प हे अक्षर किती वेळा आले आहे? बघा, प विचारलं. आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर परीक्षामध्ये प आहे, परिषदमध्ये प आहे आणि पुण्यामध्ये पण प नाही, तो पू आहे. म्हणजे या ठिकाणी प हा 2 वेळाच आलेला आहे. आपलं उत्तर 2 असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आणखी आपण आता काही प्रश्नांचा सराव करणार पुढे. नंतर पुढील प्रश्न पाहूया. परिसर ठेवा स्वच्छ आणि सुंदर, आरोग्याचा लाभ निरंतर या ओळीमध्ये जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे? परत प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला जोडाक्षरी शब्द नाही विचारलं, जोडाक्षरी शब्दांची संख्या विचारली किती आहे ती, अक्षर नाहीत विचारले. पण नीट जर निरीक्षण केलं तर स्वच्छमध्ये जोडाक्षर आहेत आणि आरोग्याच्यामध्ये पण जोडाक्षर आहेत. म्हणजे 2 हे शब्द काय जोडाक्षरी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा. अमरापूरकर या आडनावातील क या अक्षराच्या डावीकडील 4थी अक्षर कोणते? आता सर्वप्रथम आपण क शोधूया. क च्या डावीकडील 4थ्या म्हणजे क सोडून 4थं अक्षर पहा. पुन्हा र आहे, पू आहे, रा आणि म हे 4थं अक्षर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. 2ला आपण अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. मान, नवस, माकड, मानव, ताडमाड या शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे?
आता पहा मामध्ये आहे, पुन्हा माकडमध्ये आहे, मानवमध्ये आणि ताडमाडमध्ये पण मा दिसतं, म्हणजे 4 वेळा आला आहे. नंतर नळाचा मानमध्ये आहे, नवसमध्ये आणि मानवमध्ये 3 वेळा आला आहे. म्हणजे दुसरे ते अक्षर दिसत नाहीत आपल्याला, म्हणजे मा हे अक्षर काय आलं जास्त वेळा आलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील 15 प्रश्न पहा. करमरकर या शब्दात क नंतर लगेच र किती वेळा आला आहे, म्हणजे क च्या नंतर र. बघा पहिलं क आहे त्याच्यानंतर र आला आहे, पुन्हा मर नाही, नंतर क नंतर परत र आला आहे, कर शेवटी, म्हणजे 2 वेळा आला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, उत्तर आहे. आपण 2 ला गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 16 पहा. पाऊस पाणी या शब्दातील अक्षरापासून कोणता शब्द तयार होणार नाही. आता बघा कुठला शब्द तयार होणार आहे, या शब्दापासून आपण हे जे अक्षर घेतले तर त्यातील अक्षरापासून आपले शब्द बनवायचे असतात. तर ऊस होतो, पाणी होतो, पाल, बघा ल नाही यामध्ये, पाऊस पाणीमध्ये ल कुठे म्हणजे नाही, हे चुकीचं उत्तर आहे क. आणि पाऊस होतो का, होतो. पण या ठिकाणी पर्याय जरा वेगळे दिलेत बघा, आपल्याला थोडासा हा प्रश्न समजून घेणं आहे. वर पर्याय अ ब क ड दिलेत, पण खाली 1 2 3 4 काय दिले की फक्त क बरोबर आहे, फक्त अ आणि ब आणि ड बरोबर आहे, तिसरा आहे फक्त ब आणि क बरोबर आहे, आणि चौथा एक अ आणि क बरोबर आहे. आता इथं एकच उत्तर क हे बरोबर आहे, म्हणजे फक्त क हे म्हणजे पर्याय क्रमांक पहिलं उत्तर असणार आहे. त्याला 1 ला काय करायचं आहे, आपण गोल करायचं आहे. हा थोडासा आपला गोंधळात टाकणारा प्रश्न वाटतो पर्याय जर पाहिले तर, त्यामुळे आपण प्रश्न आणि पर्याय नीट काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं परीक्षेमध्ये. पुढील प्रश्न आहे. एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते, या वाक्यातील 4 अक्षरी शब्द कोणता. आता पहा या वाक्यात 4 अक्षरी शब्द कोणता आहे पहा. पर्याय पाहूया आपण अगोदर. राहत 3च अक्षर आहेत, म्हणजे हे उत्तर नाही. बरेचसे 4 अक्षर आहेत, जंगलात 4च अक्षर आहेत, आणि ठेंगू 2 अक्षर आहेत, म्हणजे पर्याय ब आणि क हे बरोबर उत्तर आहेत. आता खाली आपले उत्तर बघा काय दिले, फक्त ब आणि क योग्य आहे, म्हणजे हेच आपलं पहिलंच उत्तर असणार आहे, ब आणि कच आपलं उत्तर असणार आहे. बाकीचे पर्याय पाहायची गरज पण नाही, म्हणजे आपण पर्याय क्रमांक 1 ला काय करूया, गोल करूया. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 18वा. सोबतच्या कवितेच्या ओळीमध्ये कोणता शब्द प्रत्येक वेळी 2 वेळा आला नाही. आता कविता वाचूया. एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारते, आलं नाही म्हणते, मग अशा वेळेस काय करायचं, अगोदर पर्याय पाहिजे. 2 वेळा आला नाही. आता पक्षी शब्द बघा याच्यात 2 वेळा दिसतोय आपल्याला, म्हणजे हे उत्तर नाही आपलं. रंगीत शब्द पहा आपण, रंगीत 2 वेळा आहे का, नाही, म्हणजे हे एक असू शकतंय. होता बघा 2 वेळा आहे का, आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही. आणि एक आहे का, ते पण नाही, म्हणजे ड आणि ब उत्तर पाहिजे आपलं. ड आणि ब कुठे आहे रे, तर तिसरा बघा पर्याय, फक्त ब आणि ड हे उत्तर असणार आहे. म्हणजे आपण त्या पर्याय क्रमांक 3 ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. पुढील प्रश्न 19. वाढदिवस या शब्दातील मधल्या अक्षराच्या डावीकडील अक्षरे कोणती आहेत. बघा इथं प्रश्न काय विचारला आहे, वाढदिवस शब्दातील मधल्या अक्षराच्या डावीकडील अक्षरे, अक्षर नाही अक्षरे. पाहता वाढदिवसाच्या मध्ये दी आहे मधला, त्याच्या डावीकडे कोणते अक्षर आहे, ढ आणि वा, म्हणजे ढ आणि वा कोणता पर्याय, अ आणि ड, म्हणजे आपलं फक्त अ आणि ड हे 4 पर्याय भागा ते उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ला आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा 20. कसरत, सरकार, पसरट या शब्दामध्ये कोणते अक्षर 4 वेळा आले आहे. आता हे जे 3 शब्द दिलेत याच्यामध्ये 4 अक्षर कुठले आहेत पहा. आपण जर नीट पाहिलं तर स आपणाला एक, कसरतमध्ये एक आहे, सरकारमध्ये एक आहे, आणि पसरटमध्ये एक, म्हणजे 3 वेळा आले. पण र बघा कसरतमध्ये आहे, सरकारमध्ये 2 वेळा आहे, आणि पसरटमध्ये 1 वेळा, म्हणजे 4 वेळा आलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त अक्षर र हा काय आला, 4 वेळा. आता र कुठे पर्याय आपला पहा, र जर आपण नीट पाहिलं तर फक्त क, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर आपण काय करायचं आहे, 1 ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर त्या प्रश्नाला आपण काय करायचं आहे, प्रश्न समजपूर्वक वाचून त्यानंतर प्रश्नांचे योग्य पर्याय पाहून त्याला योग्य उत्तर आपलं निवडणं हे आपण कर्तव्य असतं किंवा काळजी घेतली पाहिजे. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.